नमस्कार, रोहित निलेश पाटील एमडी आयुर्वेद. आज आपण एक अशा केसबद्दल बोलणार आहोत की सर्वसाधारणपणे या केसेस खूप आहेत, पण लाजून कुठे बोलले जात नाहीत किंवा ते व्यक्ती पेशंट जो कोण पेशंट आहे तो दुसरीकडे काय बोलत नाही. एक केस होती की एक 8 महिन्यापूर्वी एक केस आली की अशी केस होती की लग्नाआधी त्याचं अजून लग्न जमायचं होतं. वय वर्ष 24 होतं, वय वर्ष 27 होतं. लग्न जमत नव्हतं, लग्न करणार पण नव्हता. त्याला कॉन्फिडन्स नव्हता. तो म्हणाला की सर मला शरीर संबंध जमत नाहीत किंवा मला तसा कॉन्फिडन्स नाही. आणि त्यासाठी त्यानं भरपूर आयुर्वेदिक उपचार डॉक्टरांकडे न घेता डायरेक्ट दुकानदारांकडून आयुर्वेदिक औषधं बरीचशी घेतली आणि त्याच्यामध्ये त्याला काही गुण आला नाही. शेवट असं झालं की तो आत्महत्या करायला गेला आणि काही कारणामुळे आत्महत्या करू शकला नाही. म्हणजे भीती, तिथेही त्याला भीतीच वाटत असेल. सुदैवाने आयुर्वेदिक हॉस्पिटलला आला. त्याच्यानंतर त्याला पूर्ण कॉन्फिडन्स, पूर्ण हिस्ट्री घेतल्यानंतर त्याचा प्रॉब्लेम कळाला. त्याला कॉन्फिडन्स दिला की तू लग्न कर, तुला 100% गर्भाणा होईल, तुला मुलं होतील, असं त्याला कॉन्फिडन्स दिला आणि त्याला ट्रीटमेंट सुरू केली. पंचकर्माचं विरेचन केलं, 3 महिन्याची ट्रीटमेंट दिली आणि तो म्हटला की सर आता माझं लग्न पुढच्या महिन्यात आहे. त्याला म्हटले की तू लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत फक्त औषध घे, तिथनं पूर्ण ट्रीटमेंट बंद करून टाका. म्हणजे ट्रीटमेंट आपण काहीच औषध घ्यायचे. पूर्ण केस म्हणजे लग्न झालं. 3ऱ्या महिन्यामध्ये UPT पॉझिटिव्ह आली. त्यानं त्या व्यक्तीनं मला नंतर मेसेज केले, म्हणजे तुम्हाला ते स्क्रीनशॉटमध्ये दिसलेला जाता की सर तुम्ही देवासारखे भेटला आणि मला जो कॉन्फिडन्सच नव्हता, शरीर संबंध जमत नव्हते, तर शरीर संबंध जमायला लागले, कॉन्फिडन्स आला. आता माझी मिसेस प्रेग्नंट आहे आणि मला तुमच्यामुळे मी बाप होऊ शकलो आयुष्यात, की जी गोष्ट मला कधी आयुष्यात पॉसिबल नव्हती, की ज्या गोष्टीसाठी मी आत्महत्या करायला गेलेलो. अशा टाईपचे जेव्हा आम्हाला पेशंट दिसतात आणि अशा टाईपचा आयुर्वेदानं जेव्हा गुण येतो ना, तेव्हा मग खूप छान वाटतं. तर लैंगिक समस्या असणाऱ्या मुलांनी किंवा लग्नाआधीच्या काही केलेल्या चुकामुळे जर तुम्हाला काय प्रॉब्लेम येत असतील तर घाबरून न जाता पूर्ण प्रॉपर आयुर्वेदिक पद्धतीने ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला कोणतीही अडचण लग्नानंतर येत नाही आणि नंतर तुम्ही चांगलं बाप किंवा आपण वडील बनू शकता. हे मात्र आपण या कित्येक केसेसमधून आपण सांगू शकतो. धन्यवाद.